पण असा संध्याकाळचा दिसतो म्हणजे हा. 6-6:30च्या दरम्यान हां, गाडीवाले जातात त्यांना दिसतो जास्त करून. संध्याकाळची जर बाईकवाले येतात ना त्यांना जास्त दिसतो. तर तुम्ही कोणी इकडे शॉर्टकटने येत असाल आंबोर रस्त्याने तर काळजी घ्या. सीमेच्या इकडे असतो तो खाली. तर या रोडने कधी आलात तर वाघ नक्की संध्याकाळचा दिसतोच. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, दुपारचे 11:30 वाजलेले आहेत आणि आपण आहोत जंगलमध्ये. शेळ्या घेऊन आलो आहोत. पाहू शकता आमचे शेळ्या आहेत. तर जस्ट सकाळी आलो होतो 7:30 वाजता आणि आमच्यासोबत आमचे गावकरसुद्धा आले होते. नंतर ड्रायव्हर आले होते म्हशी घेऊन, ते सुद्धा आहेत. आणि आता आम्ही घरी जात आहोत. तर चला निघूया. तिकडे खोपटे आहे, त्या खोपट्यामध्ये सर्व आहेत शेतकरी आपले गुराखी. तर चला तिथे जाऊया. आणि अशा प्रकारे आम्ही आता आलो आहोत जंगलमध्ये. इकडे पाहायला मिळत आहेत आरवली गावचे सुपुत्र स्वप्नील लांबे म्हशी घेऊन काहीशा येताना. आणि इकडे गावकर आहेत. इकडे ड्रायव्हर पाहायला मिळत आहेत. चिवडा घेऊन आले आहेत. चिवडा घेऊन चिवडा घेऊन आले. चिवडा दिवाळीचा. इकडे ड्रायव्हरांचा पांडू कुत्रा आहे. तिकडे आहे पिंट्या. इकडे ड्रायव्हर. आणि इकडे आहेत पोलीस पाटील, आमचे पोलीस पाटील यांचे सुपुत्र स्वप्नील लांबे या ठिकाणी म्हशी घेऊन आले आहेत. आणि आता जायला वेळ झाली, जायचे आता घरी. 11:30 वाजले ना. 10:30 वाजले. चिवडा कोणी आणला नाही? ड्रायव्हरने चिवडा आणलाय. अशा प्रकारे खाऊया चिवडा. लाडू का लाडू गोड आहे. लाडू नाही गोड, बुंदीचा लाडू. बुंदी लाडू बाम टाकीतात मग त्याला. आरवली गावातील स्वप्नील लांबे आहे. त्याच्या इथे गायी पाहायला मिळत आहेत. इथे तांबडी गाय आणि वासरू इथे चरण्याचा आनंद घेत आहेत. ही गाय मारकुटे आहे, मारायलासुद्धा येऊ शकते. आणि याच्या 6 गायी आहेत आणि 5 म्हशी आहेत. आणि इकडे चरण्यासाठी आलेले आहेत. आणि या उजव्या साईडला त्याच्याच म्हशी आहेत आणि इथे चरण्याचा आनंद घेत आहेत. आपल्याला पाहायला मिळत आहे. मस्तपैकी ऊन पडले आहे आणि या उन्हामध्ये शांत चरत आहेत. तर पाहू शकता मित्रांनो, इकडे गावकऱ्यांच्या गायी चरत आहेत. तिकडे म्हशी आहेत. ड्रायव्हरांच्या ना, तिकडे ड्रायव्हरांच्या म्हशी आहेत. आणि इकडे आहेत स्वप्नील लांबे यांच्या म्हशी आहेत. तिकडे गायसुद्धा आहे. इकडे स्वप्नील लांबे आहेत. किती म्हशी आहेत? 5 म्हशी आहेत. कोणत्या आहेत जातीच्या? मुरा जाती सगळ्या. पाहू शकता इकडे निवांत चरत आहेत. तिकडे गायसुद्धा आहे. गावठी गाय आहे ना? गावठी गाय आहे. विकायची आहे का? गावठी गाय विकायची आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर सांगा. इकडे गावठी गाय आपल्याला विकायची आहे. तर आमच्या आरवली गावचे सुपुत्र आहेत. तर आपल्या वाघ कुठे दिसला? वाघ या टर्निंगला दिसला. टर्निंगला ना. हां मित्रांनो, आमच्या इकडे वाघसुद्धा आता फिरकत आहे. नव्हता पण आता आला आहे. 4-5 दिवस झाले. इकडे मोठा वाघ आहे. तर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच असेल. तर काय सांगा या वाघाबद्दल? काय सांगू शकत तुम्ही जे आता त्या रस्त्याने तिकडून. पण असा संध्याकाळचा दिसतो म्हणजे 6-6:30च्या दरम्यान हां, गाडीवाले जातात त्यांना दिसतो जास्त करून. संध्याकाळची जर बाईकवाले येतात ना त्यांना जास्त दिसतो. तर तुम्ही कोणी इकडे शॉर्टकटने येत असाल आंबोर रस्त्याने तर काळजी घ्या. सीमेच्या इकडे असतो तो खाली. तर या रोडने कधी आलात तर वाघ नक्की संध्याकाळचा दिसतोच. फिरक्यातसुद्धा असतो संध्याकाळचा. तर या रोडने येताना काळजी घ्या. तर चला. तिकडे शेळ्या आहेत आमच्यावरती आणि इकडे आहेत गाई गुरी चरत आहेत. चला वाजले ना. पाऊस येतोय. कुत्रा आराम करतोय.
पान खा अंडू. चल अंडू अंडू चल घरात आता. एक गेला चिमट्या पुढे गेला वरती गेला. चला चला जोडी आहे पांडू आणि पिंटू. चला चल चल. चला स्वप्नील गेला. स्वप्नील गेला. स्वप्नील किती म्हशी आहेत? 6 म्हशी आहेत ना. 6 गुरं 5 म्हशी. आणि आमच्याकडे बघा 5 म्हशी आहेत इकडे. 2 गाई आहेत, 2 कुत्रे, बकऱ्या आहेत. रिमिक्स आहे रिमिक्स. गाडी आली की गडबड होते. किंवा गाडी आली एका साईडला होतात मग. परत आली खाली. तर पाऊस आहे, येऊन जाऊन असतो पाऊस. आणि आता इथे ढग झालेले आहेत, पावसाचे ढग झालेले आहेत. आणि इकडे ड्रायव्हरांचे म्हैशी इकडे बसताना पाहायला मिळत आहेत. जे पाण्याचा डोह आहे, पाणी आहे थोड्या प्रमाणात. तुंबवलं आहे का? तुंबवलं आहे? हाय हाय पाणी आहे. पाणी आहे जेव्हा पाणी आहे तेव्हा. माझ्या वरती आलंय तुम्ही तेच जाय पाणी. चला गँग. मोठीतलं पाणी कमी झालं, ठिकाण वाढलं. कुत्रा बघा कुत्रा. आता इथे ड्रायव्हरचं काम सुरू झालं आहे, म्हशी धुवायचं. पाहू शकता. म्हशी आता बसणार 1 तास. 1 तास बसणार खाली आणि आम्ही आता जाणार. पाणी धुईत काय नाही. हां ढाळ नको आहे असं. समोर चालतं. मित्रांनो आता बघितलं ना ऊन किती होतं आणि आता पावसाचं वातावरण झालेलं आहे. पाहू शकता काळे ढग आले आहेत आणि आता पावसाचा माहोल झाला आहे. त्याला दाखवतो कशा प्रकारची इकडे शेती आहे. इकडे पाहायला मिळत आहे. आता काही क्षणात पाऊस येण्याची शक्यता आहे.